टिटवाळा या ठिकाणी मंदार रोडवरती एक जी.आर. पाटील विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज नावाची एक स्कूल आहे. त्या स्कूलकडं महापालिकेचा 1,28,00,000 एकूण कर बाकी होता. संबंधितांना आम्ही वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्यांच्याकडनं टॅक्स भरण्याबाबत काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न मिळाल्यामुळं आम्ही शाळेचं जे स्टाफ रूम आणि प्रिन्सिपल कार्यालय आहे, ते पूर्ण सील केलं. तर थकबाकीदारांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत हेच आव्हान आहे की आपण अ, व्याजाची रक्कम ही जास्त भरत असतो. व्याजाची रक्कम जर आपल्याला वाचवायची असेल तर मूळ मुद्दल पालिकेचंच आहे. ते ज्या त्या वर्षी त्या आर्थिक वर्षामध्ये आपण भरलं तर ह्या स्वरूपाचं जे काही व्याजातून जी वाढणारी रक्कम आहे ही आपली वाचेल आणि पालिकेला आपण स्वतःहून जर टॅक्स नुकतीच भरला तर आपल्याला मिळत असलेले रिबेट वगैरे सुद्धा घेता येऊ शकतील. त्यामुळे नम्र आव्हान आहे की मुत्तीत सर्व कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील राहणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरणं आवश्यक आहे. आतापर्यंत 300हून अधिक मालमत्ता सील झालेल्या आहेत. जवळजवळ 100हून अधिक नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शाळासारख्या काही संस्था ज्या आहेत त्याही सील करण्याची वेळ पालिकेवरती आलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे फोर्सफुली काम करण्याची किंवा टॅक्स वसूल करण्याच्या ऐवजी आपल्याकडूनच जर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि मुख्य टॅक्स भरला गेला तर या कारवाईपासून आपल्याला टाळता येऊ शकते.